नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कल्पवेध अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वी बोर्डाच्या गणित या विषयाचा पेपर कसा असतो त्याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, गणित हा विषय म्हटला तर यामध्ये भाग 1 आणि भाग 2 या दोन भागांचा समावेश होतो. मग भाग 1 मध्ये आपल्याला बीजगणित, इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर अल्जेब्राचा अभ्यास करावा लागतो. भाग 2 मध्ये आपल्याला द्विमिती म्हणजे जिओमेट्रीचा अभ्यास करावा लागतो. आज आपण कोणत्या विषयाचा अभ्यास करणार आहोत? आज आपण भाग 1 म्हणजे बीजगणित याचा अभ्यास करणार आहोत. या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात, कोणती प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांचे वेटेज किती आहे, म्हणजे तो प्रश्न किती मार्काला असतो याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज काय पाहणार आहोत आपण तर भाग 1 लक्षात असू द्या. भाग 1 मध्ये कसला समावेश होतो तर बीजगणितचा समावेश होतो. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. चला मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आपली एक मैत्रीण आहे, 10वीला आहे, विचार करते गणित भाग 1 चा पेपर कोणत्या तारखेला आहे? तर आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्येक पेपर कोणत्या तारखेला आहे. पहिला आपण पाहिला मराठीचा पेपर 20 तारखेला होता. दुसरा इंग्लिशचा पेपर 27 तारखेला होता. तिसरा हिंदीचा पेपर 4 मार्चला आहे आणि नंतर गणित भाग 1 चा पेपर होणार आहे. तो पेपर कोणत्या तारखेला आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, तो पेपर आहे 6 मार्च 2026 या रोजी. लक्षात असू द्या. ही तारीख महत्वाची आहे. कारण तारीख आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये लिहावी लागते. किती तारखेला आहे पेपर? 6 मार्च 2026. लक्षात असू द्या. आपल्याला केव्हा पोहोचायचंय? तर 10:30 च्या अगोदर त्या ठिकाणी एक्झाम हॉलमध्ये पोहोचायचं आहे. लक्षात घ्या. त्यानंतर एंट्री काय होते? बंद होते. लक्षात ठेवा. त्यानंतर आपली मैत्रीण आहे, विचार करते गणिताचा पेपर तर 6 तारखेला आहे. पण गणिताच्या पेपराचा वेळ किती आहे आणि मार्काचा पेपर आहे. विचार करते किती मार्काचा पेपर आहे. भाग 1 किती मार्काला असतो? भाग 1 असतो 40 मार्काला आणि भाग 2 देखील 40 मार्काला असतो. असे गणिताला एकूण किती मार्क असतात? तर 80 मार्क आणि 20 मार्क शाळेकडून आपल्याला मिळतात. टोटल 100 मार्क आपल्याला मिळत असतात. 100 पैकी आपल्याला पेपर मधील 80 आणि शाळेकडून 20 असे 100 मार्काचा पेपर असतो असं मी म्हणू शकतो. परंतु भाग 1 हे बीजगणितचा पेपर किती मार्काला असतो मित्रांनो? 40 मार्काला असतो. लक्षात घ्या. तो पेपर कोणत्या तारखेला असणार आहे मित्रांनो? तर लक्षात ठेवा 6 मार्च 2026 हे देखील महत्त्वाचं आहे. पहिला प्रश्न आपल्याला समजला कोणत्या तारखेला आहे. दुसरा प्रश्न देखील समजला की भाग 1 हा पेपर किती मार्काचा आहे? 40 मार्काचा. भाग 2 किती मार्काचा असतो? तो देखील 40 मार्काचा असतो. वेळ किती मिळतो याला? तर 2 तास मिळतात. हे लक्षात असू द्या. 11 ते 1 असं आहे. 2 तास हा पेपर असतो. लक्षात असू द्या. 11 ते 1 पर्यंत म्हणजे 2 तासाचा पेपर असेल 40 मार्काला. आता आपण असणार याच्यातील असे प्रश्न आपल्याला देखील पडत असणार. ते या विद्यार्थ्याला पडलेले आहेत. पहिला प्रश्न पडला आहे, वेळ कमी पडेल का? तर हा गणिताचा पेपर आहे. जर आपल्याला गणित येत असतील, आपला अभ्यास चांगला असेल, तर आपल्याला वेळ कमी पडणार नाही. लक्षात ठेवा. वेळ कमी पडेल का? तर नाही म्हणतो मी. लक्षात ठेवा. जर आपला अभ्यास असेल, आपण वर्षभर व्यवस्थित गणिताचा अभ्यास केलेला असेल, तर आपल्याला वेळ कमी पडणार नाही. किती प्रश्न सोडवावेत याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. ओके. आज आपण प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, त्यामध्ये किती प्रश्न सोडवावे लागतील याचाच अभ्यास करणार आहोत. मग या प्रश्नाचे उत्तर आपण नंतर शोधू. पेपर कसा असेल? पेपर कसा असणार आहे? मित्रांनो, जर आपण अभ्यास केलेला असेल, तर पेपर सोपा जाईल. जर आपल्याला गणित कठीण जात असेल, तर पेपर थोडा अवघड जाऊ शकतो. तर तर मोबाईल चालेल का परीक्षा हॉलमध्ये? किंवा कॅल्क्युलेटर चालेल का? हा देखील मुलांचा प्रश्न असतो. तर गणिताचा पेपर आहे, कॅल्क्युलेटर किंवा कॅल्सी किंवा मोबाईल चालेल का? तर नाही, अजिबात नाही. प्रश्नपत्रिकेमध्ये अगोदरच एक हेडलाईन दिलेली असते. ती मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. त्यामध्ये पहिलंच
हेडलाईन असते ती असते, त्यामध्ये परीक्षा हॉलमध्ये काय तर कॅल्क्युलेटरचा उपयोग करायला मनाई आहे, अशी त्या ठिकाणी काय असेल सूचना असेल. तेवढं तुम्हाला समजले. आता पुढचा प्रश्न. तर गणित माझ्या डोक्यावरून जातात. साहजिकच आहे. गणित हा विषय कसा आहे कठीण आहे. पहिल्यापासून आपण अभ्यास केलेला नसेल, गणित काय जाईल अवघड जाईल. मग काय पेपर द्यायचा नाही का? नाही, पेपर द्यायचाच. आपल्याला जेवढं येत असेल तेवढं त्या ठिकाणी लिहावं लागेल. आपल्याला पास व्हायचा आहे पेपर. 40 मार्काचा पेपर आहे. कमीत कमी आपल्याला 30 मार्क तरी लिहायचे आहेत. जे प्रश्न कठीण असतील ते नाही लिहिले तरी चालतील. या ठिकाणी 30 मार्क इकडे त्या पेपरला 30 मार्क किती झाले 60 आणि शाळेकडून मिळाले किती तर 15 ते 20 मार्कापैकी 15 मार्क भेटले. किती झाले 75. त्या 75 मार्क गणित विषयात मिळू शकतात. तर आपण साधा आणि म्हणजे कमी अभ्यास केलेला असेल तर. जर एक्स्ट्रा ऑर्डिनरी अभ्यास केला असेल तर आपल्याला 90 पेक्षा जास्त मार्क मिळू शकतात गणित विषयामध्ये. लक्ष असू द्या. परंतु गणित विषयाला अभ्यास करत असताना बेसिक पासून अभ्यास करावा लागतो. कारण गणित विषय फक्त 10वीत अभ्यास केला आणि अगोदर आपण अभ्यास केलेला नसेल तर गणित आपल्याला कठीण जाऊ शकतं. जसं या विद्यार्थ्याला वाटतंय काय तर गणित माझ्या डोक्यावरून जातात. हो, आपण पहिलीपासून अभ्यास केलेला नाहीये तर जाऊ शकतोय. परंतु सध्या IMP जे क्वेश्चन असतील ते पाहून घ्या. जे महत्त्वाचे प्रश्न असतील ते पहा आणि त्या ठिकाणी उत्तर लिहा मित्र. एवढे 5 प्रश्न तुमचे देखील असतील. मला एवढे 5 प्रश्न असेल. त्यामध्ये एक प्रश्न महत्त्वाचा आहे. किती प्रश्न सोडवावेत हे आपण नंतर पाहणार आहोत. मग सुरुवात कुठून करावी? उत्तरपत्रिका आपल्याला अगोदर काय मिळेल? उत्तरपत्रिका. उत्तरपत्रिकेवर काय लिहावं लागेल? रोल नंबर कशामध्ये? अंकात, अक्षरात. नंतर काय आहे? तर तुमची सही, नंतर सेंटर क्रमांक, नंतर या ठिकाणी विषय. विषय कोणता आहे? गणित. पेपर क्रमांक, नंतर दिनांक, उत्तर लेखनाची भाषा काय असणार आहे आपली? मराठी असणार आहे. ओके. उत्तर लेखनाची भाषा गणित नसते. काय असणार आहे? मराठी किंवा इंग्लिश असणार आहे. त्यानंतर सप्लिमेंट अटॅच पुरवणी लावली तर एक्स्ट्रा 1 लिहायचा प्लस बरोबर 2. 2 पुरवणी लावल्या तर 2 लिहिणार. जर पुरवणी लावली नाही तर देऊन बरोबर 1 करणार. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. हे काय उत्तरपत्रिका आणि शेवटी काय लावणार? बारकोड. ही लक्षात असू. आता आपण पत्रिका पाहू. आज आपण कोणता पेपर पाहणार आहोत? गणित भाग 1 म्हणजे काय? बीजगणित. मग यामध्ये एकूण प्रश्न किती असणार आहे? तर 5 प्रश्न असणार आहे. लक्षात ठेवा. किती प्रश्न? 5 प्रश्न. पहिला प्रश्न किती मार्काला? 8 मार्काला. दुसरा प्रश्न 12 मार्काला. तिसरा प्रश्न 9 मार्काला. चौथा प्रश्न 8 मार्काला आणि पाचवा प्रश्न 3 मार्काला. असे टोटल प्रश्न किती मार्क भेटणार आपल्याला? 40. पहिला प्रश्न किती मार्काला? तर 8 लक्षात असू द्या. तर दुसरा प्रश्न 12 मार्काला. तिसरा प्रश्न आहे 9 मार्काला. चौथा प्रश्न 8 मार्काला आणि पाचवा प्रश्न आहे मार्काला. हे टोटल बेरीज केली तर किती होईल? तर 40 मार्क होतील लक्षात ठेवा. असा हा 40 मार्काचा असेल. लक्षात ठेवा. 8 आणि 12 20 तर 9 29 29 आणि 8 37 37 आणि 40 असा 40 मार्काचा असेल. भाग 1 हे बीजगणित लक्षात ठेवा. आता तुम्ही बीजगणित म्हणजे पहिल्या भाग 1 चा अभ्यास केलेला असेल. तर यामध्ये आपल्याला हे चॅप्टर दिसतील. हे प्रकरण दिसत असतील. त्यामध्ये पहिल्या प्रकरणाचे नाव काय आहे? तर 2 चलातील रेषीय समीकरणे. बरोबर? दुसरं प्रकरण वर्ग समीकरणे. तिसरं प्रकरण आहे अंकगणित श्रेणी. चौथं प्रकरण आहे अर्थनियोजन. बरोबर? 5वं प्रकरण आहे संभाव्यता आणि 6वं प्रकरण आहे तर सांख्यिकी. असे एकूण 6 चॅप्टर म्हणजे प्रकरण आपल्याला असणार आहे. त्या 6 प्रकरणावर एकूण 40 मार्काचा पेपर असणार आहे. किती मार्काला? 40 मार्काला. प्रकरण किती? 6. मार्क किती? 40. प्रकरणाची नावे देखील लक्षात असू द्या. आपण 10वीत आहोत. एखाद्याने विचारलं पहिल्या प्रकरणात 10वीत आहे तू. पहिल्या प्रकरणाचे नाव सांग. तर पहिल्या प्रकरणाचे नाव काय आहे? तर 2 चलातील रेषीय समीकरणे. दुसरं वर्ग समीकरणे. तिसरं अंकगणित श्रेणी. चौथं अर्थनियोजन. 5वं संभाव्यता आणि 6वं सांख्यिकी. असे 6 चॅप्टर असणार आहेत. त्यावर 40 मार्क असणार आहेत मित्रांनो. लक्षात असू द्या. मग हे 6 चॅप्टर बरोबर त्यावर मार्क कसे असणार आहेत? लक्षात घ्या. पहिलं चॅप्टर आहे
दोन चलातील रेषीय समीकरणे त्यावर 6 ते 8 मार्कावर 8 मार्क प्रश्न जातील. पहिलं काय तर दोन चलातील रेषीय समीकरणे त्यावर 6 ते 8 मार्क एवढे प्रश्न विचारले जातील. नंतर वर्ग समीकरणे त्यावर 8 ते 10 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे 8 ते 10 मार्क भेटतील असे प्रश्न विचारले जातील. नंतर प्रकरण आहे अंकगणितीय श्रेणी त्यावर 4 ते 6 मार्क असतील. त्यानंतर आहे अर्थनियोजन त्यावर देखील 4 ते 6 मार्क असतील. नंतर 5वं चॅप्टर आहे संभाव्यता त्यावर 4 ते 6 मार्क असतील आणि 6वं चॅप्टर आहे सांख्यिकी यावर देखील 8 ते 10 मार्क असतील. असे टोटल जर आपण काउंट केलं तर 60 मार्क पेपरामध्ये आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी धरून 60 मार्काचा आपला पेपर असेल. एक्स्ट्रा गोष्टी पकडल्या तर परंतु पेपर कितीला आहे 40 मार्काला. 60 पैकी आपल्याला 40 मार्कांचा पेपर लिहायचा आहे लक्षात ठेवा. प्रश्न एकूण दिलेले असते 60 मार्काचे परंतु पेपर किती मार्काचे लिहायचे आपल्याला 40 मार्काचा. 40 मार्क त्यावर भेटणार आहेत आपल्याला लक्षात ठेवा. मग तुम्ही 10वीला आहात. पहिलं चॅप्टर दोन चलातील रेषीय समीकरणे त्यावर किती मार्क असतात जवळपास 6 ते 8. दुसरं वर्ग समीकरणे मार्क असतात 8 ते 10. दुसरं चॅप्टर आहे अंकगणितीय श्रेणी त्यावर 4 ते 6 मार्क असतात. 5वं आहे अर्थनियोजन त्यावर 4 ते 6 मार्क असतात. 5वं आहे संभाव्यता त्यावर 4 ते 6 मार्क असतात आणि 6वं चॅप्टर आहे सांख्यिकी त्यावर 8 ते 10 मार्क असतात लक्षात ठेवा. तसं आपला पेपर किती मार्काचा असणार आहे 40. परंतु जर ओव्हरऑल सर्व प्रश्न एक्स्ट्रा पण आपण पकडली तर किती मार्कांचा पेपर असतो 60. लक्षात असू दे. एवढं तुम्हाला समजलं असेल. नाही समजलं तर एवढं लक्षात ठेवा 40 मार्काचा पेपर असतो बरोबर. चॅप्टर किती आहेत आपल्याला बीजगणित मध्ये 6 लक्ष असू द्या. आपण 10वीला आहात. कोणी देखील आपल्याला सिंपल प्रश्न विचारला चॅप्टरचं नाव सांग एवढे लक्षात राहिलं तरी पण खूप आहे लक्षात ठेवा. आता प्रश्नपत्रिका यामध्ये पहिला प्रश्न किती मार्काला असणार आहे तर लक्षात ठेवा. पहिला प्रश्न हा 8 मार्काला असणार आहे. या ठिकाणी आपण पाहिलं पहिला प्रश्न 8 मार्काला, दुसरा 12, तिसरा 9, चौथा 8 आणि पाचवा काय 3 मार्काला. मग पहिला प्रश्न मार्काला आहे लक्ष असू द्या 8 मार्काला. यामध्ये अ आणि ए आणि बी असे दोन घटक असतील. पहिला घटक 4 मार्काला असेल जो बहुपर्यायी प्रश्नापैकी असेल. म्हणजे काय एक वाक्य दिलेलं असेल किंवा एखादा प्रश्न दिलेला असेल. एक प्रश्न आणि त्यावर 4 ऑप्शन दिलेले असतील. त्या ऑप्शन पैकी तर आपल्याला शोधून लिहायचे आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये ए हा घटक तो प्रश्न कशावर असणार आहे बहुपर्यायी असणार आहे. म्हणजे काय एक प्रश्न दिला असेल त्याचे 4 ऑप्शन दिले असतील उत्तर त्यामधील असेल लक्षात असू द्या. पहिला घटक समजला ए. त्यानंतर की हा घटक दिलेला असेल क्रमांक 1 मध्ये की हा घटक त्यामध्ये एका मार्काचे 4 प्रश्न विचारलेले असतील. एका मार्काचे 4 प्रश्न लक्षात ठेवा आणि ते 4 ते 4 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तेवढं तुम्हाला माहिती पाहिजे. कोणताच तिथं एक्स्ट्रा दिलेला नाही. 4 दिलेले आहेत. 4 चे 4 सॉल्व्ह करायचे आहेत लक्षात घ्या. म्हणजे काय तर लक्षात असू द्या मित्रांनो. प्रश्न पहिला बरोबर यामध्ये हा घटक दिला आहे तो कसा असणार आहे बहुपर्यायी. प्रश्न दिला असेल त्याचे उत्तर देखील त्याच ठिकाणी दिलेले असेल परंतु तुम्हाला शोधून बरोबर उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर की हा घटक दिलेला असेल 4 प्रश्न असतील 1-1 मार्काला लक्षात ठेवा. 1-1 मार्काला किती 4 प्रश्न. बी हा घटक 4 मार्काला असणार आहे आणि ए हा घटक 4 मार्काला असणार आहे लक्षात ठेवा. असा आपला पहिला प्रश्न 8 मार्काला असणार आहे मित्रांनो लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बरोबर यामध्ये देखील ए आणि बी असे दोन घटक असणार आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 2 यामध्ये ए हा घटक मग ए या घटकामध्ये तीन प्रश्न दिलेले असतील. किती प्रश्न दिलेले असतील 3 प्रश्न. त्यापैकी आपल्याला
2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. 2 सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे सोडवायचे आहेत. लक्षात असू द्या. एवढं माहिती पाहिजे. प्रश्न क्रमांक 1 पहिलं ए हा घटक बहुपर्यायी असेल ते उत्तर शोधायचे आहेत आपल्याला. नंतर प्रश्न क्रमांक 1 मधील बी हा घटक 4 प्रश्न दिलेले असतील. 4च्या 4ही सोडायचे 1-1 मार्काला असेल. नंतर प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये ए हा घटक दिलेला आहे. ए मध्ये 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. नंतर त्यापैकी किती घ्यायचे आहेत? 2 प्रश्न. लक्षात ठेवा. ए हा घटक 4 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर बी हा घटक, या घटकामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील. 5 त्यापैकी सोडवायचे आहेत 4. लक्षात असू द्या. 5 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी सोडवायचे किती आहेत? 4. मग प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काला असेल. एकूण 8 मार्काला बी हा घटक असणार आहे. लक्षात असू द्या. पुन्हा ऐका मला काय सांगायचंय. तर लक्षात घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 बरोबर यामध्ये ए हा घटक दिलेला असेल. यामध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले असतील. 3 प्रश्न त्यापैकी आपल्याला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 2. बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ई हा घटक दिलेला असेल. त्यामध्ये 5 प्रश्न दिलेले असतील आणि या 5 प्रश्नापैकी 4 प्रश्न सोडवायचे आहेत. लक्षात असू द्या. मग प्रत्येक प्रश्न या ठिकाणी 2-2 मार्काला असणार आहे. हे 2 सोडवले. ए हा घटक 4 मार्काला असणार आहे आणि बी हा घटक 8 मार्काला असणार आहे. असा प्रश्न क्रमांक 2 हा 12 मार्काला असणार आहे मित्रांनो. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक यामध्ये देखील ए आणि बी हे 2 सेक्शन असणार आहे. मग ए या घटकामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. लक्षात ठेवा. 2 प्रश्न दिलेले असतील ए या घटकामध्ये. प्रश्न क्रमांक 3 मध्ये ए हा घटक त्यामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. मग तो प्रश्न किती मार्काला असणार आहे? 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मध्ये हा सेक्शन दिलेला आहे. त्यामध्ये 4 पैकी 2च प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात असू द्या. 2 प्रश्न देखील मार्काला असतील. एवढं तुम्हाला समजलं. पुन्हा एकदा ऐका. प्रश्न क्रमांक 3. हा प्रश्न किती मार्काला असणार आहे? तर 9. यामध्ये ए हा घटक दिलेला आहे. बरोबर. ए या घटकामध्ये 2 प्रश्न दिलेले असतील. 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी फक्त एक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एक प्रश्न सॉल्व्ह करणे म्हणजे सोडवायचा आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर की हा घटक दिलेला असेल. यामध्ये 4 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात असू द्या. मग ए हा घटक 3 मार्काला असणार आहे आणि बी हा घटक 6 मार्काला असणार आहे. असा हा प्रश्न क्रमांक 3 9 मार्काला असणार आहे. लक्षात ठेवा. बरोबर. एवढं तुम्हाला समजलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. किती मार्काला आहे प्रश्न क्रमांक 4? तर प्रश्न क्रमांक 4 हा 8 मार्काला आहे मित्रांनो. किती मार्काला? 8 मार्क्स. यामध्ये फक्त एकच घटक असणार आहे. यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतील आणि त्यापैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायची आहेत. लक्षात असू द्या. प्रत्येक प्रश्न हा 4-4 मार्काला असेल. पुन्हा ऐका. प्रश्न क्रमांक 4 मध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. 2 लक्षात असू द्या. या ठिकाणी 2 प्रश्न सॉल्व्ह केले तर एका प्रश्नाला किती मार्क आहे? 4. टोटल
प्रश्न क्रमांक 4 हा 8 मार्काला आहे, लक्ष असू द्या. एवढं तुम्हाला समज. नंतर आहे शेवटचा प्रश्न 5वा, हा असणार आहे 3 मार्काला. त्यामध्ये 2 प्रश्न दिले असतील, त्यापैकी फक्त एकच प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे, लक्ष असू द्या. मग पुन्हा कसं लिहिणार? प्रश्न क्रमांक 5 यामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. सॉल्व्ह किती करायचे आहेत? तर 1. एवढं लक्षात. किती मार्काला असणार आहे प्रश्न क्रमांक 5? तर 3 मार्काला. एवढं तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे मित्र. प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये ए आणि बी घटक दिलेला आहे. ए हा घटक किती मार्काला आहे मित्रांनो? ए हा घटक 4 मार्काला आहे. बी हा घटक देखील 4 मार्काला. बरोबर. मग ए या घटकामध्ये बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आणि बी या घटकामध्ये एका प्रश्न म्हणजे एका मार्काचे प्रश्न असणार आहे. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 त्यामध्ये देखील ए आणि बी असे 2 सेक्शन असणार आहे. ए मध्ये पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. बी मध्ये 5 पैकी 4 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. टोटल प्रश्न क्रमांक 2 हा 12 मार्काला असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 हा किती मार्काला आहे? तर 9 मार्काला. यामध्ये ए आणि बी असे 2 घटक असणार आहे. ए या घटकामध्ये 2 पैकी 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे आणि बी या घटकामध्ये 4 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. लक्ष असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 मध्ये एकूण 3 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत. ते 4-4 मार्काला असतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 हा 3 मार्काला असणार आहे. 2 प्रश्न दिलेले असतील. त्यापैकी 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. एकदा आपण आयोगाची म्हणजे बोर्डाची प्रश्नपत्रिका पाहूया. ही अशी असणार आहे बोर्डाची पत्रिका, प्रश्नपत्रिका लक्षात ठेवा. या प्रकारे बोर्डाची प्रश्नपत्रिका असणार आहे. बोर्डाची प्रश्नपत्रिका भेटल्यावर अगोदर काय करणार तुम्ही? तर लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सीट नंबर लिहायचा आहे. नंबर. जर तुमची प्रश्नपत्रिका हरवली, याची जबाबदारी तुमची असेल, शिक्षकांची असणार नाही. त्यामुळे या ठिकाणी काय टाकणार तुम्ही? सीट नंबर, बैठक क्रमांक लक्ष असू द्या. त्यानंतर या ठिकाणी सूचना दिलेली. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक. जेवढे दिलेले असतील तेवढेच. हे 2 प्रश्न दिलेले म्हणजे पहिला प्रश्न त्यामध्ये बहुपर्यायी त्यापैकी बहुपर्यायी सोडवणे. नंतर बी मध्ये 4 पैकी 4 सोडवणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए आणि बी घटक दिलेला आहे. ए मध्ये किती आहे? लक्ष असू द्या. ए मध्ये 3 पैकी 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आपल्याला. मग दोघी सोडवायची आहेत. बंधनकारक आहेत. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे गणन यंत्राचा वापर करता येणार नाही. काय? कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. लक्षात घ्या. गणन यंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर लक्षात असू द्या. प्रश्नांच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण दर्शवतात. लक्षात ठेवा. एवढं महत्वाचं नाही. प्रश्न पाहू आपण. प्रश्न कसे असतील? हा पहिला प्रश्न असेल. त्या ठिकाणी लिहिलेले पहा. प्रश्न क्रमांक 1 ए त्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. यामध्ये प्रश्न दिलेला आहे आणि 4 पर्यायी दिलेले आहेत. त्यापैकी एक पर्यायाचे उत्तर आपल्याला लिहायचे आहे. कुठे लिहिणार? तर उत्तर पत्रिकेमध्ये. तर टिक करून फायदा आहे का? तर नाही. उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचे आहे. लक्षात असू द्या. प्रश्न लिहायचा, त्याचं उत्तर लिहायचं. कुठे? उत्तर पत्रिकेमध्ये. हा दुसरा प्रश्न. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 ए मधील हा दुसरा घटक. 4 पर्याय. हा तिसरा प्रश्न. 4 पर्याय. त्यानंतर
चौथा प्रश्न 4 पर्याय, बरोबर? त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मध्ये की हा घटक खालील उपप्रश्न सोडवा. 4 प्रश्न दिलेले असतील. 4च्या 4ही सॉल्व्ह करायची आहेत. प्रत्येक प्रश्न हा 1-1 मार्काला असेल. हे 4 प्रश्न दिलेले आहेत. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मध्ये ए हा घटक काय लिहिलंय त्या ठिकाणी, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती करून लिहा. तिला किती असतील तर ते पाहू आपण. पहिली दिलेली आहे. त्यानंतर दुसरी पण दिलेली आहे आणि तिसरी दिलेली आहे. पैकी आपल्याला किती लिहायचे आहेत? तर 2 लक्ष असू द्या. प्रश्न क्रमांक 2 त्यामधील ए हा सेक्शन त्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असतील. किती सॉल्व्ह करायची आहेत? 2 लक्षात असू द्या. हे तुम्हाला बरोबर जमत असतील परफेक्ट ती 2 सॉल्व्ह करा. विनाकारण सर्व सॉल्व्ह करण्याच्या भानगडीत पडू नका. जे सर्वात प्रश्न आपण प्रश्नपत्रिका आपण सॉल्व्ह करत गेलो म्हणजे या ठिकाणी 3 प्रश्न दिलेले आहेत, तिन्ही सॉल्व्ह केले. पुढे 4 दिलेले आहेत, 4ही सॉल्व्ह केले तर आपल्याला वेळ पुरणार नाही. अगोदर आपला पेपर पूर्ण करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा गोष्टी सॉल्व्ह करा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 2 ए पाहिला आपण. आता प्रश्न क्रमांक 2 मधील हा घटक खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. 5 दिलेले असतील, 4 सॉल्व्ह करायचे आहेत. आजचा आकडा म्हणजे हा रोमन संख्यामधील 5 आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 मधील ए हा घटक खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. मग त्याला किती असतील? 2 पूर्ण लिहायच्या किती? 1 लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आता प्रश्न क्रमांक 3 मधील हा सेक्शन बरोबर. यामध्ये किती सॉल्व्ह करायचे आहेत? 2 त्या किती असतील? 4 लक्षात असू द्या. 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यापैकी 2 सॉल्व्ह करायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3 मध्ये मधील त्या सेक्शनमध्ये लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय लिहिलंय? खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. ते असतील 3 सॉल्व्ह करायचे आहेत 2 मार्काला असणार आहे तर 8 मार्काला. प्रश्न क्रमांक 4 परंतु एक कृती सॉल्व्ह केली, एक कृती 4 मार्काला, 2 8 मार्काला. बरोबर? लक्षात असू द्या. असे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतील. आता शेवटचा प्रश्न 5वा त्यामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सॉल्व्ह करा. दिले असतील 2 सॉल्व्ह करायचे आहे 1 लक्षात असू द्या. असा आपला पेपर असणार आहे मित्रांनो. एवढा पेपर आपल्याला लिहायचा आहे. ते लक्षात घ्या. पेपर कसला आहे? भाग 1. त्यामध्ये प्रश्न किती? 5. पहिला प्रश्न 12 मार्काला, दुसरा 8, तिसरा 9, चौथा प्रश्न 8 मार्काला आणि 5वा 3 मार्काला. लक्ष असू द्या. मग त्यामध्ये कोणते घटक आपल्याला चांगल्या प्रकारे येत असतील, तेच घटक आपल्याला एक्स्ट्रामध्ये म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी दिलेल्या असतील. त्यापैकी जे परफेक्ट येतात त्याच गोष्टी लिहाव्यात मित्रांनो. कारण तेव्हा आपल्याला मॅक्सिमम मार्क मिळतील. असू द्या. या वर्षापासून आपली 10वी ची बॅच येणार आहे. तेव्हा तर 1 एप्रिल पासून ते मित्र वगैरे यावर्षी 10वी असतील त्यांना आपल्या अकॅडमी बद्दल सांगा. आपल्या कल्पवेध लक्षात घ्या मित्रांनो. आपली अकॅडमी कोणती आहे? तर कल्पवेध अकॅडमीचा ॲप देखील आहे. मी प्ले स्टोअर वरून आपलं कल्पवेधचं
ॲप डाउनलोड करू शकणार आहात, लक्षात घ्या. तसेच आपल्या व्हिडिओला शेवटी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद मित्रांनो.